नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये हर्षल 360 डिग्री. मी स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आमच्या सगळ्यांचे लाडके दबंग सर. सर तुमचं स्वागत आहे सर. धन्यवाद. सर एक पर्सनल क्वेश्चन विचारायचं होतं, म्हणजे असं काही कंपल्शन नाही की त्याचा आन्सर आला पाहिजे. सर जेव्हा तुम्ही इथे कोलशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये होते तेव्हा काही अफवा तुमच्याबद्दल निघाल्या होत्या, तर त्या अफवांचं तुम्ही थोडस काय होते अफवा? म्हणजे मी पण अजूनही काय काय जणांकडनं ऐकतो. तुझ्याकडनं पर्टिक्युलर अफवा मला ऐकायची. सर असं ऐकलं होतं की तुम्ही एका असं आपल्या कल्याणमधले प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांच्यावर हात उचलला होता, असं काही. कसं आहे, मी कधीही रस्त्यावर म्हणा किंवा कुठेही कधीही हातबीत उचलण्याचे प्रकार रस्त्यावर तर मुळेच नाही. आणि प्रतिष्ठित व्यक्तीवर हात उचलला असेल समजून चाल, तर तो पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केबिन मध्येच ना. बरोबर आहे ना. तो बाहेर कसा काय कोणाला समजणार? म्हणजे ही अफवाच होती. हो सर, म्हणजे मलाही माझी मनातून हीच इच्छा आहे की कसं आहे, मी प्रतिष्ठित व्यक्ती असो काही असो, समोरचा जर चुकला तर मी त्याला बोलेन, हात वगैरे उचलणार. मी कधी रस्त्यावर पण मी कधी कोणाला आता दरारा होता त्यामुळे मी जरी हात उचलला तरी समोरचा लघवी करायचा, हे तेवढंच खरं आहे. म्हणजे एकदा तर मला आठवतं, एक ट्रिपल सीट वाला पोरगा आला समोरनं आणि दुर्गा माता मंदिरच्या इथनं तो येत होता समोरनं. माझी जीप बघून तो उलटा फिरला आणि ते गायत्रीकडनं तो तिकडून. माझा ड्रायव्हर फार माझे हुशार होते सगळे, त्यांनी उलट्या बाजूने आणले. समोर आला, त्याचे ते उतरले होते, पण तो अक्षरशः लघवी केली त्याने त्या ह्याच्यावरती. अरे म्हटलं बाबा तू पळालास का? नाही ट्रिपल सीट होतो. मग का आलास ट्रिपल सीट तू? साधा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःहून एक गुन्हेगारी कृत्य का करता? त्याच्यामुळे अफवा खूप पसरल्या. मला अजूनही काय जण विचारतात, असं केलं होतं तसं केलं होतं. हो बाबा, तुला तसं वाटतंय ना. सर आमची इच्छा होती की अशा काही ज्या अफवा आहेत ना, या चॅनलच्या माध्यमातून त्या अफवांचा गैरसमज दूर झाला पाहिजे. नाही बरोबर. आता ही ती अफवा म्हटलीस तू प्रतिष्ठित, ही तर अफवाच आहे. इवन म्हणजे त्यावेळेला आता विषय निघाला म्हणून त्यावेळेचे लोकप्रतिनिधी असतील, वरिष्ठ, त्यांनी माझ्या बदलीसाठी पण प्रयत्न केले होते. बरोबर. म्हणजे कमिशनर साहेबांना पण, ते कमिशनर साहेबांना पण त्यांना सांगितलं काय असेल ते मला लेखी द्या. बरोबर. त्यांची काय चूक असेल तर मी चौकशी करून त्यांना बदली करेन त्यांची. बरोबर. त्यामुळे अफवा पसरणं हे साहजिकच आहे, पण त्या अफवाच होत्या हे तितकंच. आता मी तेवढ्या कॉन्फिडेंटली सांगू शकतो, कोण असेल तर बाबा त्याने मला येऊन भेटावं. मी आता तर रिटायर्ड आहे, आता तुम्ही काय मला सांगावं, त्याने तुझ्या माध्यमातून सांगावं. अच्छा. आता माझा काम करण्याची पद्धत कशी होती, मी राहायचो लोकग्राम मध्ये. त्या लोकग्राम मध्ये राहताना भाड्याने राहत होतो मी. शनिवारी रात्री मी घरी जायचो माझ्या, आणि रविवारी सोमवारी सकाळी पुन्हा येतो. मग रविवारची माझी साप्ताहिक सुट्टी असायची, आणि काही इन्सिडेंट घडला तर मी ताबडतोब टॅक्सी करून यायचो. सिरियस काय मर्डर काय झालं. सकाळी ज्या वेळेला मला ड्रायव्हर घेऊन जायला यायचा त्यावेळेला त्याला पण माहित नसायचं कुठल्या रस्त्याने पोलीस स्टेशनला जायचं आहे. म्हणजे मी किती वेळा 4 वेळा येणं जाणं करायचो. सकाळी पोलीस स्टेशनला येणं, दुपारी रूमवर आराम करायला जाणं, परत संध्याकाळी येणं, रात्री. 4 माझ्या वेळा असायच्या. पण मी कुठल्या रस्त्याने जाईल हे त्यांना पण माहित नसायचं. बसल्यावर सांगायचं, हा केदारी इकडून घ्या. त्याच्यामुळे तिथं जे कोण असतील रस्त्यावर उभे किंवा काय, त्यांना पण अरे अचानक गाडी कशी काय आली, लक्षात आलं का? म्हणजे हे कसं आहे की पोलिसांनी आपल्या काय म्हणतात ना, आपल्या टॅक्टिक कशा वापराव्यात. आता हे आम्हाला ज्ञान कुठनं आलं, हे आम्ही ते ह्याला होतो SPU ला, म्हणजे कमांडो तुम्ही म्हणता ते प्रोटेक्शनला. ते ट्रेनिंग वगैरे असतं ते चांगलं 2 महिन्याचं. त्यानंतर ते VIP कडे वगैरे तुम्हाला देतात. तर तिथं ते शिकवलं जायचं मॅन्युअल मध्ये की VIPचा रूट नेहमी एकच नसावा, म्हणजे समोरच्याला कधीही संधी मिळता कामा नये अटॅक करणारा. तेच प्रिन्सिपल आहे. काय आता मी इथंच राहत होतो म्हटल्यावरती मला 4 वेळा 4 दिशांनी जायला काय फरक पडतोय? पोलीस स्टेशनला जायचंय ना, जाता जाता माझं पेट्रोलिंग पण होतंय, लोकांना दिसतंय बाबा फिरतेय गाडी, कोणा एक दोघांना खटकले तर ते तेवढंच कार्य नाही. साहेबांनी विचार धाक निर्माण. अफवा ह्या अशा पसरल्या गेल्या असतील, पण सगळ्या अफवाच होत्या. म्हणजे असं काय कुठल्या माझ्याकडनं उगाच कोणाचा अपमान वगैरे रस्त्यावर तरी कधी
हा, हे चायनीज वाले वगैरे होते, तिथं जे खाणारे होते जायचे ते तिथं चायनीजच्या गाडीवर दारू प्यायचे. बरोबर. त्याला माझा प्रतिबंध असायचा. ते चायनीज वाल्याला मी काय करायचो नाही, त्या गिरायकाला मी हाकलून लावायचो. त्यामुळे आता ह्या त्यातनं त्यांच्या काय रागाने काय अफवा पसरल्या असतील. त्यांचे कसं होतं की गिराईक समजा उद्या म्हणाला, अरे तिथे दारू प्यायला मिळत होती, देत नाही, म्हणजे पोलीस येतात कधी मिळत नाही, मग त्याची ती चायनीजची गाडी बंद पडायची. त्या रागात काय काय व्हॉट एव्हर इट मे बी. कोण आणि कसं आहे, अफवा पसरवणारे हे थोडेसे नाराज असतात. आता मी तर सगळ्यांनाच खुश करू शकत नाही, पण सर्वसामान्य जनता तर खुश होती. That's all. इनफॅक्ट आम्ही हे पण बघितलं सर, मे बी ज्यांनी तुमच्या बदलीसाठी अर्ज केला असेल किंवा ज्यांना तुम्ही नको हवे होते, पण जेव्हा रिटायर्ड तुम्ही झालात, तुमची जेव्हा रिटायर्ड नाही सॉरी इथून जेव्हा तुमची बदली होत होती, तेव्हा त्यांनीच तुम्हाला बोलवून तुमचे गुणगान गाऊन तुमचा सत्कार सुद्धा केला. तो इन्सिडेंट आहे ना, म्हणजे तो माझा निरोप समारंभ जो झाला, तो कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केला नाही. अच्छा. रुपेश आमचा गायकवाड, रुपेश गायकवाड, बासरीवाला, आणि त्याचा तो मित्र संदीप, आणि त्यांचा तो दुसरे मित्र जाधव, काय नाव तुमचं, विष्णू जाधव, या तिघांनी तो अरेंज केला होता प्रोग्राम. आणि हे विशेष म्हणजे असा निरोप समारंभ महाराष्ट्र पोलीसच्या हिस्ट्रीत झाला असेल का याची मला शंका आहे. कारण हे ओपन एअर वरती झाला होता कार्यक्रम, उघड्यावर झाला होता. मार्केटमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 500-600 काय खुर्च्या असेल, 1000 खुर्च्या, त्या व्यतिरिक्त लोक बाहेर उभी होती. म्हणजे होतो निरोप समारंभ, एखाद्या अधिकाऱ्याने काम चांगलं निश्चित होतं, पण तो इंडोरला होतो, एखाद्या हॉलमध्ये, एखाद्या मोठ्या. पण हा मला असं वाटतं, असेल कोणाचा झालेला, पण मला असं वाटतं की हे महाराष्ट्र पोलीसच्या हिस्ट्रीमध्ये हे असं कधी झालं नसावं. म्हणजे एवढ्या लोकांनी मला तिथे, आणि त्यामुळे मला पुण्याला जायला उशीर झाला. पुण्यात मला 28 तारखेला पोस्टिंग दिल्या गेल्या, मी 1 जूनला गेलो. ठीक आहे, चलता आहे, पण लोकांचं प्रेम आहे, त्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमाला मी डावलून पुढे जाऊच शकणार नाही. हा नाही, पण ते सगळ्यांसाठी मेमोरेबल होत. मला नाही आठवत सर की असं निरोप समारंभ आमच्या कोळशेवाडीमध्ये कधी झाला. नाही, मी तेच सांगितलं ना, कोळशेवाडीत तर पहिलाच झाला, पण महाराष्ट्र पोलीसच्या हिस्ट्रीमध्ये पण मला म्हणजे असं दिसत नाही म्हणजे झालेलं. ते काही रिटायर झाल्यावरती ते पोलीस स्टेशन मधनं बाहेर जाईपर्यंत फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकतात, ते येतात बरेच वेळेला. पण असा निरोप समारंभ जनतेने करावा, जनतेने, हे जरा थोडस म्हणजे अवघडच आहे, म्हणजे वेगळं आहे. हा, वेगळंच आहे, आणि ते जनतेचं प्रेम दिसून येतं. बरोबर. नाव सर, आता थोडस या गोष्टीपासून थोडा वेगळा टॉपिक आपण चालू करू. आम्ही ऐकलंय की तुम्ही फारसा काळ असं आपले महाराष्ट्राचे, आपल्या देशाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काही काळ तुम्ही स्पेंड केलाय. 1900 मी जेव्हा ट्रेनिंग केलं, त्यानंतर 1989 मी रुजू झालो. 1989 दसरा होता, मी हजर झालो, आणि मला त्या ड्युटी काढणाऱ्याने सांगितलं की तू जा नाईटला बाळासाहेबांकडे. सभा चालू होती स्टेजवर, देवाला उभा होता, मागून जाऊन त्याला मी सांगितलं मी आलो. आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे होतो. तो कंटिन्यू 2 वर्ष, कंटिन्यू 2-2.5 वर्ष, 89 ऑक्टोबर ते 92 जानेवारी पर्यंत माझी बदलीच झाली. नंतर तो भाग वेगळा, पण मी त्यांच्याकडे तो 2.25 वर्षाचा पिरियड अगदी जवळून त्यांना पाहिलंय. आणि मोस्टली मीच असायचो गाडीमध्ये त्यांच्या पुढे, म्हणजे साहेब मागे बसायचो, पुढे मी ड्रायव्हरच्या बाजूला मीच असायचो. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याच्यात वादच नाही, याच्यात वादच नाही. म्हणजे ती व्यक्ती काय होती, किंवा आता जे आपल्या लोक पण त्यांचे गुणगान वगैरे करतात, तर मी जवळनं पाहिलंय, जवळनं त्यांचा सहवास घेतलाय, जवळनं त्यांच्याशी बोललोय, आणि प्रचंड त्यांना गप्पा मारायला आवडायचं. प्रचंड, म्हणजे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर त्यांची गाडी कधी जाईल ना ते सांगता यायचं. आणि तुम्ही जर उत्तरं दिले नाही तर का हो झोपलात का म्हणून पण विचारायचं. सो इट इज, म्हणजे काय माझे, म्हणजे काय एक प्रकारचं माझी मागच्या जन्माची पुण्य आहे, असंच मी म्हणतो. नाही, खरंच सर, तुम्ही कसं वर्णन कराल बाळासाहेबांचं तुमच्या शब्दात? आरशात आपण जे आपलं प्रतिबिंब बघतो ना, तसे ते राजकारणी होते. बोललो ते बोललो, नेव्हर, हे कधीच त्यांनी, म्हणजे मी राजकारणाबद्दल बोलत नाही, पण बघितलं मी त्यांचा, आता सभांमधनं आम्ही त्यांच्या, असं 90ला तर मी विधानसभेचा दौरा मी त्यांच्यावर केला. हा, बघितलं मी त्यांना.
म्हणजे फार आणि अतिशय संवेदनशील माणूस. म्हणजे आम्ही दौऱ्यावर असलो का राहण्याची सोय झाली का अगदी बोलवून विचारायचे. म्हणजे त्यांच्या बाजूचीच रूम आमची असायची. बोलवायचे तुमची राहण्याची व्यवस्था वगैरे झाली का. मग हो साहेब तुम्ही काय चिंता करू नका. मग ते गेले का मग ते जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख येऊन मग सर काय लागलं तर सांगा वगैरे. ठीक आहे बाबा रूम दिला राहायला भरपूर झालं. जेवण द्या वेळेवर प्रश्न मिटला. कारण साहेबांबरोबर असलो का निदान ते दौऱ्यावर असला का जेवण वेळेवर शक्यतो मिळायचं. दुपारचं जेवण 3:30-4, रात्रीचं जेवण 11:30-12 वगैरे. पण ते काय वाटायचं ना वय होतं त्यावेळेला, ट्रेनिंग केलं होतं, कमांडो होतं, त्यामुळे निभावून गेलं सगळं. सर एकंदर कसं होतं साहेबांचा दरारा त्यावेळेला? नाही प्रश्न वादच नाही. म्हणजे साहेबांबद्दल वादच नाही. आणि त्यांच्या स्ट्रिक्टली आम्हाला सूचना पण होत्या की बाहेर रस्त्यावरती मी जेव्हा गाडीतनं उतरे त्याला माझ्या बाजूला तुम्हीच हवं. आणि त्या कारण त्यांना तशा थ्रेटनिंग पण होत्या त्यावेळेला, धमक्या पण. म्हणजे LTT खलिस्तान. आय थिंक एकदा तो प्रयत्न पण झाला होता. नाही आम्ही झाल्यानंतर, आम्ही 91ला निघाल्यानंतर काय झालं असेल. पण आम्ही असताना तरी असं काय आम्ही होऊ दिलं नाही. आम्ही ते म्हणजे डोळ्यात तेल घालून म्हणजे असं त्यांच्याबरोबर वादच नाही. म्हणजे असा एक किस्सा घडला होता. 90ला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला साहेब गेले होते. तिथे धनुष्य बाण अर्पण केलं काहीतरी. हा सकाळी होती 11 वाजता. आम्ही निघालो त्या बाहेरच्या, ते बाहेर महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर अशी शेड आहे. त्या शेडच्या बाहेरून मग तो आतमध्ये मंदिरात चाललो होतो आम्ही. प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. पुढ्यात एक जण गर्दीतनं एक जण धावत आला. कशासाठी आला, काय आला, त्याचा भले हेतू आम्हाला काय माहित, आम्हाला काहीच माहित. तो आला आणि उंच होता तो असा खाली वाकायला गेला. तो बहुतेक साहेबांच्या पाया पडायला आला असा. आम्हाला त्याच्याशी काही हे नाही. साहेबांच्या कपड्याला स्पर्श होता कामा नये. म्हणजे VIPच्या कपड्याला पण स्पर्श, तेवढी काळजी घेणं आमचं काम आहे. त्यामुळे तो आल्या वाकायच्या अगोदरच मी माझा हा कोपर आहे तो त्याच्या छातीत ठेवून दिला. तो पडला बाजूला. म्हणजे लोकल पोलिसांनी त्याला बाधा घेतला. दर्शन घेऊन मग साहेब मला गाडीत म्हणाले की असं कोणाला मारत जाऊ नका. म्हटलं सर बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी सॉरी म्हटलं, तुमच्या पुढे बोलतो म्हटलं. उद्या तुमच्या अंगाला सोडा, कपड्याला जरी काय झालं ना तरी म्हटलं आमची नोकरी म्हटलं आम्ही विदाऊट एन्क्वायरी आम्ही म्हटलं घेतलं. सो मी त्याला काय मुद्दाहून नाही मारला, काय बोलले नसेल. पण ही वॉज व्हेरी मच काय म्हणतात ना सेन्सिटिव्ह आणि अगदी वादच नाही. तसा एक दुसरा किस्सा आहे साहेबांचा. 1991ला राजीव गांधीचं असोसिएशन झालं होतं. राजीव गांधींचं मे मध्ये 21 मेला. आणि त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या. तर त्या निवडणुका, काही निवडणुका पुढे गेल्या. त्याच्यामध्ये साहेबांनी मग तो महाड, रायगड महाड, वाई आणि मंचर असा दौरा ठरवला. महाडला सभा झाली आणि आम्ही संध्याकाळी संपली. आणि जून मध्ये जवळ आल्या होत्या इलेक्शन. पाऊस सुरू झाला. म्हणजे मला बोलवलं आतमध्ये. मला विचारतात तुमचं जरा व्यवस्थित. त्यावेळेला तो पोलादपूरवरनं महाबळेश्वर मार्गे वाईला जाणारा घाट सिंगल होता, आंबेनळी घाट. हा मला विचारलं जरा बघा घाट क्लिअर आहे का, पाऊस पडलाय वगैरे वगैरे. तर म्हटलं साहेब विचारलं चौकशी केली तर लोकल पोलीस म्हणाले साहेब आहेत सगळीकडे आपले पोलीस वगैरे, जाऊ शकतो. निघालो आम्ही. संध्याकाळी निघालो तर पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी रस्त्यावर आली होती. आणि त्यावेळेला मला वाटते ते बांद्र्याचा जो फ्लायओव्हर बांधलेला जोग, त्यांची मर्सिडीज होती साहेबांची. अच्छा. ड्रायव्हरच्या बाजूला मी होतो, माझ्या मागे साहेब बसले होते आणि ड्रायव्हरच्या मागे मनोहर जोशी बसले होते. वरनं एक टेम्पो आला. तो मला वाटतं त्याला कंट्रोल झाला नाही. तो त्या साईडला, ड्रायव्हर साईडला मनोहर जोशी तिथं बसले होते, त्याला डॅश करून गेला. डॅश करून गेल्यावरती सर म्हणायला लागले गाडी थांबवा. मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबवा. साहेब एका शब्दाने बोलले नाही. वर गेलो आम्ही, पोहोचलो रेस्ट हाऊसला महाबळेश्वर. मी निघालो आतमध्ये सोडून. मला म्हणाले थांबा. सरांना म्हणाले तुमची शंका विचारा. सर पंत म्हणायची सर त्या साहेब त्यांना, तुमची शंका विचारा. का हो तुम्ही डॅश केली तरी गाडी थांबवली नाही. म्हटलं सर काय आहे आमच्या मॅन्युअल मध्ये म्हटलं सांगितलं की अशा वेळेला जर तुम्ही गाडी थांबवली तर ते सॉफ्ट टार्गेट मिळतं. आता त्याचा हेतू काय होता मला माहित नाही.
पण मी व्हीआयपीचं संरक्षण करतोय म्हटल्यावरती मला ते ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून मी गाडी थांबवली नाही. बघा म्हणे साहेब, त्याला म्हणे बघा पंत, मी तुम्हाला सांगितलं ना. एवढा विश्वास होता, एवढा विश्वास, प्रश्नच नाही. म्हणजे माझ्याकडे मी सांगितलं ना, खूप साहेबांचे खूप किस्से आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. म्हणजे काय म्हणतात ना, ते एक पुस्तक होऊ शकतं एवढे. आणि मी जवळ त्यांचा सहवास घेतलेला माणूस आहे, त्यामुळे मला ते सगळं लख्ख दिसतं. आणि सर बाळासाहेबांसोबत महासाहेबांचा पण काही अनुभव असेल तुम्हाला? आम्ही याला गेलो होतो कर्जतला, एकदा फार्म हाऊसला. कर्जतला फार्म, त्यांची मोठ्या मुलाची मुलगी होती नेहा, त्यावेळेला ती मला वाटते 7-8 वर्षाची, 5-6 वर्षाची असेल. तिला ते शनिवार रविवार शाळेत ना की आजा कर्जतला जाय का, आम्ही कर्जतला जायचो. एका रविवारी संकष्टी होती आणि संकष्टीचा उपवास करतो. आता ही घटना 90-91ची असेल, 91ची असेल. आम्ही आपला त्याला त्यांच्या फार्म हाऊसला गेल्यावर रविवारी आंघोळ वगैरे केल्यावर म्हटलं उपवास आहेत, देवळात जाऊन येऊ म्हणून गणपतीच्या दर्शनाला आमची जीप घेऊन मी गेलो कर्जतला. कर्जतला गेलो तर त्या कर्जत त्यावेळी तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं. आता शोधून काढलं एक मंदिर आणि पाया पडलो गणपतीच्या. बाजूलाच एक दुकान होतं, तिथनं पेढे वगैरे घेतले. आलो तर पेढे आता सगळ्यांना प्रसाद द्यायचा. वरच्या माळ्यावरती ही सगळी मंडळी पत्ते खेळत बसली होती. साहेब बसले होते, महाबाई, साहेबांची बहीण, तिचे मिस्टर म्हणजे मेवणे. मी अक्षरशः त्याला घरचुलीपर्यंत आम्ही जायचो. मी तरी जायचो, माझं तेवढं रिलेशन होतं त्यांनी. मी आपलं त्याला पेढ्या प्रसाद द्यायला गेलो. महाबाई मला विचारतो, का हो काय आज? तर म्हटलं महाबाई संकष्टी आहे, माझा उपवास असतो म्हणून मी दर्शन घेऊन आलो. तर ते खरोखर गृहलक्ष्मी होती. त्याने अक्षरशः आपल्या आई वगैरे कशी कपाळावरती हात होते, अगो बाई आज ना म्हणे आमची स्वयंपाकीण येणार नाहीये, मी हॉटेलमधनं मागवणार होते, तर तुमचा उपवास आहे ना तर मी पिठलं भात करते. तर म्हटलं महाबाई मीच काय दुपारी जेवत नाही, संध्याकाळी पण घरी जाणार नाही. अहो असं कसं, मी नाही जेवणार पण संकष्टी आहे ना. त्या बाईने आम्हाला पिठलं भात करून जेवायला वाढलं. हे आणखी ना एवढं भाग्य कोणाच्या नशिबात, कोणाच्याच नशिबात नसेल. सर तुमची रिॲक्शन्स काय होती जेव्हा बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल तुम्हाला खबर मिळाली? नाही मी फार सेन्सिटिव्ह प्रश्न विचारलास. ज्यावेळेला कळलं त्यावेळेला मी मला वाटते एक फेरी मारून आलो आपल्या पूर्ण हद्दीतून. म्हणजे कुठे काय नाही ना, काय गडबड होत नाही ना, कारण काय लोक संवेदनशील असतात ना, जमाव जमतो कुठे काय. आलो, सगळीकडे बंदोबस्त लावला आणि लिटरली तुला सांगतो हर्षल, मी केबिन बंद करून रडत होतो. म्हणजे मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगूनच ठेवलं होतं आतमध्ये कोणालाही भेटायला पाठवायचं. त्या माणसाचे एवढे उपकार आहेत माझ्यावर हर्षल. 1990ला ज्या वेळेला माझ्या मिसेसने MA-BEd केलं, त्यावेळेला तिला जॉब साठी तिने अप्लाय केलं. गोरेगावची शाळा होती, गोरेगावची आदर्श विद्यालय म्हणून. साहेबांना एक दिवशी गाडीत म्हटलं की साहेब पाणी देतो. साहेबांना म्हटलं की साहेब असं असं आहे, बायकोला कॉल आलाय म्हटलं, अशा अशा शाळेमध्ये इंटरव्ह्यू आहे, जरा सुभाष देसाईने सांगितलं तर बरं होईल. पण सुभाष देसाई तिथल्या त्या प्रबोधन संस्थेचे इन्चार्ज तिथल्या, आणि ती शाळा वगैरे त्यांच्या त्या संस्थेमध्ये म्हणजे काय म्हणतात ते इन्क्लूड होती. ते मुलांचे गेम वगैरे असतात ना त्याच्यामध्ये. मी सांगितलं साहेबांना 2 दिवस झाले आणि मला वाटतं 1990चे पहिल्यांदाच 55 आमदार निवडून आले होते 1990, आणि त्यांना मार्गदर्शन करायला साहेब महापौर बंगल्यावर बसले होते. मी नाईटला गेलो तिथे,
रात्रपाळीला देवाल्याला सोडवायला. ते बंगल्यावर गेल्यावर कळायचं हा. ना साहेब इकडे आहेत, मग तो जाणारा सांगून जायचा हा. की बाबा तिकडे पाठव. अच्छा. हा, म्हणजे मला तिथनं घरी जायला बरं पडेल. बरोबर आहे. किंवा तुम्ही इथं सामा, आम्ही इथं येतोय, असे निरोप असायचे आम्हाला. आणि मला तिकडे बोलवलं कारण तो तिथं राहायचं त्या वरळीला. हा. मी तिकडे गेलो तर साहेबांची नजर फार फार शार्प होती. त्याने बाजूची हालचाल टिपली, काहीतरी बदल. आणि असं बघितलं, तुम्ही आला, देसाई त्यांचं काय काम आहे ते बघा. तर सुभाष देसाई उठले, म्हणजे काय काम आहे? म्हटलं साहेब असं असं आहे, तर झालं तर बरं होईल. ठीक आहे म्हटलं, नाव लिहून घेतलं. दुसऱ्या दिवशी गेली आमची बायको, इंटरव्ह्यू झाला, लागली. माझी अर्धी भाकरी हक्काची झाली. नाही सर, पण सॉरी तुम्हाला सगळ्यात पहिले तर इमोशनल केलं. सगळ्या हेतू नव्हता, पण या गोष्टी म्हणजे आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजे सर, म्हणूनच एक प्रयत्न केला की नाही, इमोशनल म्हणजे मी त्याच्यावर 2 वर्ष काढली. हर्ष, आय हॅव सीन हिम, म्हणजे एवढा जवळनं मी त्यांना पाहिलंय ना. नशिबात मलाच मिळालं ते भाग्य, मलाच प्रश्नच नाही. म्हणजे अगदी काय म्हणतात ना की गाडीत बसल्यापासून त्यांचं जे काय सुरू व्हायचं ना, ते कोण नसलं इतर नेते मंडळी तर मग एवढ्या गप्पा मारायच्या ना भयानक. म्हणजे अगदी घरच्यांपासून चौकशी, हे एवढा मी काय म्हणतात ना, संवेदनशील म्हणण्यापेक्षा एवढा मनमिळावू माणूस मी नाही पाहिला. आणि तेवढंच राजकारणामध्ये ते अगदी ट्रान्सपरंट होते. तर राजकारण माझा विषय नाही, पण ट्रान्सपरंट, त्याच्याबद्दल वादच नाही. आमच्या गाडीत असताना काही चर्चा वगैरे व्हायची नाही राजकारणावर, पण आता हे काय इन्सिडेंट सांगितलं, पण विश्वास होता. मनोहर जोशींचा तो काय इन्सिडेंट, विश्वास होता की बरं. आणि सर आम्ही हेही ऐकलंय की तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये जॉईन करायच्या पहिले तुम्हीही पॉलिटिक्स मध्ये थोडे ऍक्टिव्ह होते. मी 1966 ला जेव्हा स्थापना झाली शिवसेनेची, त्यावेळेला मला वाटतं मी 8 वर्षांचा होतो. पण आमचे वडील, त्यावेळेला पूर्ण मराठी माणूसच त्या संघटनेच्या मागे होता. मला साधारण 11-12 वर्षाचा झाल्यावर मला पण वडिलांनी, जा तिकडे संध्याकाळचा कुठे फिरतो, शाखेत जाऊन बस जा वगैरे, असं बस. आणि मग असते ते सामाजिक कार्याची एक आवड निर्माण झाली. म्हणजे मला चांगलं आठवतंय, ते आमचं त्यावेळेला शाखा प्रमुख होते, आताचे 9 वेळा झालेले आमदार कालिदास कोळंबकर शाखा प्रमुख होते. तर मी काय शाळेची कोणाची कामं आली, ऍडमिशनची, पोलीस स्टेशनची, काय ते मला सांगायचे, जरा बघ जरा जाऊन का. मग ते रॅपोर्ट करता एक मनात एक असं आलं की अरे आपण कामं करतोय लोकांची, त्यांच्या आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय, ते आपल्याला एक समाधान मिळतं. बाबा काम झाल्यामुळे तो खुश झाला, जरा केवढं छोटस काम का असेल. तर एक मनात पण विचार होता की अशी आपण कामं करतोय, पण ही कामं करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी अधिकार असायला हवेत. अधिकार म्हणण्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे एक पद, पॉवर बिवर असली तर आपण हे अधिक काय म्हणतात ना, अधिक परिणामकारकरित्या करू शकतो. त्यातनं तो PSIच्या परीक्षेला बसण्याचा वगैरे तो जो काय होता, अशी सगळी त्याला बळकटी मिळत गेली. अच्छा, मग तुम्ही रिटायरमेंट नंतर सर विचार नाही केला का पुन्हा पॉलिटिक्स मध्ये जायचं? मी आलो होतो, पण मला वेळ मिळत नाही. वेळ इन द सेन्स मला गावाला जावं लागतं, सिंधुदुर्गात वगैरे, मला ते नाही, म्हणजे फेऱ्या मारायला वगैरे वेळ नाही मिळत. राजकारण हे कसं आहे, तुम्हाला फुल टाइम तुम्ही केलं पाहिजे. हा, पण सर तुम्हाला काय वाटतं आजच्या या पॉलिटिक्स म्हणजे आता सध्या जे जंतर मंतर वरती झालं, तुम्ही जे बघितलं, नीटचे पेपर लीक होत आहेत किंवा काय, म्हणजे जी काही परिस्थिती देशामध्ये बदलत चालली, तर तुम्हाला काय वाटतं आजच्या डेटमध्ये पॉलिटिक्स मध्ये तरुण पिढीचा रोल किती इम्पॉर्टंट असेल? 100%. क्रांती कोण करतात? तरुणच करतात. होय. भगतसिंग, तुमचा तो काय तो सुखदेव भगतसिंग, आणि ही पोरं कोवळी पोरं होती. आज त्यांची तुम्ही आठवण काढता ना. होय. मग तुम्ही सर तरुणांना काही अपील कराल का की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये उतरा किंवा काय? नाही, पॉलिटिक्स मध्ये उतरा म्हणण्यापेक्षा आधी स्वतःच प्लॅटफॉर्म मजबूत करा. बरोबर. मी तर म्हणेन आजच्या तरुणाईला की तुम्ही या राजकारण हा विषय आहेच, तो भाग नाहीये, पण ते मी असं नाही म्हणत आहे फावल्या वेळात करण्याचं काम आहे, पण राजकारण करताना तुमच्याकडे काहीतरी बेस हवा का नको? स्वतःचा बेस तुम्ही निर्माण केला पाहिजे. आणि मी तर तरुण पिढीला नेहमीच हे करतो की तुम्ही
स्पर्धा परीक्षांमध्ये उतरा. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही जर एकदा त्या पदावर गेलात, त्या पदामुळे मिळणारी मान, मरातब, प्रतिष्ठा, अधिकार, पॉवर ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जातं. अर्थात त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. मी जसा केला तसा पोलीस स्टेशन बांधून घेतलं वगैरे वगैरे, तर सदुपयोग करा. आणि त्यातनं तुमचं एक काय म्हणतात ना, एक प्रकारचं हे तयार होत असतं. आणि मग ते तुम्हाला, आता मी रिटायर होऊन 10 वर्ष झाली, मी इथून जाऊन 13 वर्ष झाली, 2013 लोक अजूनही आठवण काढतात. होय. भरपूर झालं. हे कोणाच्या नशिबात येत नाही. आणि मी काय कमावलं तर मी हे कमावलं, लोकांचं प्रेम कमावलं. अजूनही काय काय जण अगदी घरच्यासारखे साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका, लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवतात. नाराज नाही बाबा, मी असलो तर येतो. तर सगळीकडे तर मी तिकडनं, मी राहतो बोरिवलीला, तिकडनं इकडे प्रत्येक वेळेला यायला मला तर तसं शक्य नाही एवढं. सर तुम्ही 2 वर्ष इथे कल्याण, 3 वर्ष तुम्ही इथे राहिलात कल्याणमध्ये. कल्याण पूर्वेचं राजकारण तुम्हाला काय दिसतं? ना मी 3 वर्षात तर काय त्या राजकारणामध्ये माझे सगळ्यांशी संबंध चांगले होते. पहिली गोष्ट, सगळ्या राजकारण्यांशी माझे संबंध. आता काही लोक असतील नाराज, तर त्यांचा वैयक्तिक आहे प्रश्न. मी काय कोणाशी वैयक्तिक काम तर कोणाशी केलं नाही. पण बघतोय मी आता, म्हणजे इकडे जर का असं कोणाकडे नजर टाकावी अशी म्हटलं तर आमचा रुपेश एक आहे गायकवाड, चांगला पोरगा आहे, चांगला पोरगा आहे. तो राजकीय काय नाही, पण त्याच्यात ऍक्टिव्हिटीज वगैरे तरुण मुलांना घेऊन हे करतो. मध्यंतरी मी ते काहीतरी तुमच्या व्हिडिओ कॅसेट्स वगैरे ऐकल्या होत्या नीरजच्या, आमच्या नीरज कुमारच्या. तो पण ऍडव्होकेट नीरज कुमार, तो पण चांगलं बोलतो. म्हणजे मुलांनी राजकारणात येऊ नये असं मी म्हणत नाही, पण आपला बेस तयार करावा. फॉर एक्झाम्पल, नीरज राजकारणात आहे पण तो वकिली पण करतोय. बरोबर. रुपेश त्याचा आहे, त्याची दुकानं पण आहेत. हे तुम्ही बेस तयार करा, प्लॅटफॉर्म तयार करा, नंतर इकडे राहा. म्हणजे तुम्ही सुशिक्षित व्हा आणि मगच राजकारणात, असं मला वाटतं बा पर्सनली. आता मी पण राजकारणात म्हणजे मध्यंतरी जे काय होतो, मी काही आफ्टर रिटायरमेंटच मी आलो ना. आता अर्थात सर्व्हिसमध्ये असताना ते शक्य नव्हतं. रिटायरमेंट नंतर तुम्ही, आणि मी म्हणत नाही रिटायरमेंट नंतर राजकारण करा तुम्ही, पण आपलं घर सांभाळून इन द सेन्स उदरनिर्वाह, बरोबर, उदरनिर्वाह सांभाळून जरूर करा. आणि तरुणांनी काय येऊ नये राजकारणात, त्यानेच यायला पाहिजे, तरुणांनीच यायला पाहिजे राजकारणामध्ये, तर आणि सुशिक्षित. सर बाहेर तर सर्वांसमोर तुमची एक इमेज तयार झालेली आहे दबंग म्हणून. आम्हाला, आमच्या व्ह्युअर्सला हे ऐकायला आवडेल की घरामध्ये तुमची इमेज कशी आहे? घरामध्ये सर्वसामान्य माणूस म्हणूनच वावर. म्हणजे घरामध्ये दबंग तुम्ही आहात की तुमची वाईफ? नाही, घरामध्ये आमच्या कोणी दबंग नाही. आमच्या घरात सगळेच एकमेकांना, म्हणजे मुलगा असो वगैरे असं काय नाहीये. म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं, मित्र कोण आले माझे घरात, तर बायको किचन मधनं हात म्हणून सांगते, अहो जरा पाणी घेऊन जाता का वगैरे. तर ते घरात असल्यावर तुम्हाला ते करावंच. ते घरात दबंगिरी करून काय साध्य होणार तुम्हाला? तिथं काय, घरच्यांशी शेवटी कुटुंब आहे. आणि आम्ही सर्व्हिसमध्ये असताना कुटुंबापासून लांब. म्हणजे माझ्या मुलाचा जन्म झाला ज्या वेळेला, त्यावेळेला मी साहेबांसोबत होतो. त्याची डिलिव्हरी झाली तरी. त्याच्यानंतर पण ते डे नाईट मुळे तो मला म्हणायचा, बाबा मी झोपलेला असतो तेव्हा तुम्ही रात्री कधीतरी येता, आणि मी झोपलेला असतो तेव्हा तुम्ही उठून जाता. त्याच्या बरोबर जे काय आता मला, म्हणजे त्याचे जे काय कोड कौतुक लाड करायला मिळाले नाही, ते आता माझ्या नातवाचे मला करावे लागतात. साहजिकच आहे ते. बायको कधी कधी म्हणते, मुलाला तुम्ही सांभाळू नाही शकला, सांभाळून म्हणजे तुम्ही त्याचं काय वेळ नाही दिला तर नातवाला द्या, बट नॅचरल. हे सगळ्यांच्या घरात आहे. घरात असं कधी म्हणजे नेवर. हा सर, माझा शेवटचा प्रश्न, आमचे जे व्ह्युअर्स आहेत किंवा आजची तरुण पिढी आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? व्यसनाच्या आहारी जाऊ नका, पहिली गोष्ट. आज जे काय बोकाळलंय ड्रग्ज आणि हे निते, तरुणपणामध्ये मजा करावी, निश्चितपणे करावी. आम्ही पण कॉलेजमध्ये मजा केली, पण लिमिटच्या बाहेर आम्ही कधीही गेलो. तुम्ही व्यसन इन द सेन्स, आता काही तरुण पोरं पिकनिकला गेले का बिअरनी अमुक, लेटस डू इट. तुम्ही केलं, पण ते व्यसन लावून घेऊन त्याच्या व्यसनाधीन हो. म्हणजे त्याच्याशिवाय मला जमतच नाही, हे चुकीचं.
तुम्ही मजा करा, पण मजा करताना आपल्या घरच्यांचा पण विचार करा, आपल्या जबाबदारीपासून पळू नका. आपण माणूस म्हणून वागताना कसे वागतोय तुमचा, कारण तुमच्या याचा परिणाम तुमच्या मुलावर होत असतो. किंवा तुम्ही आता मी म्हटलं ना ते ट्रिपल नाक्यावरती उभी राहणारी मुलं, काय त्यांच्या चर्चा होत असतील. जस्ट यू इमॅजिन, तुम्ही कल्पना करा काय चर्चा करत असतील. काय त्यांच्याकडे म्हणजे बाबा नोकरी नाही, ह्या वेगळ्याच त्यांच्या काहीतरी चर्चा असणार ना. आणि मी असं नाही म्हणत त्या चर्चा वय आहे तुम्ही करता, बट दॅट शुड बी अप टू सर्टन लिमिट. एक लक्ष्मण रेषा तुम्ही आखून घेतली पाहिजे की बाबा मी हे जे करतोय ते मला आयुष्यात कितपत उपयोगी पडलं. आता मुलं तर बरीच हल्ली 10वी फेल झाली का सोडून देतात, 12वी नापास झाली का शिक्षणापासून बाबांनो तुम्ही अजिबात लांब राहू नका. आज शिक्षण नसेल तर तुम्हाला म्हणजे आय मीन कुठे तुम्हाला कोण उभं पण नाही करणार. बरोबर. अर्धवट 12वी झाला का आपला बिचारा नोकरी शोधतोय, मग कुठेतरी हेल्परनी कुठेतरी काय, आणि मग शेवटी त्याच पोझिशनवर राहून माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही शिकत असताना काहीतरी विचार करा, बाबा मला काय करायचं, मला काय व्हायचं, मी काय केलं तर मला माझ्या कुटुंबाला त्याचा हे मिळू शकेल. आता घरात पण आमचे विहीणबाई आहेत आमच्या, त्या दिवशी मला बोलता बोलता बोलल्या त्या, हो माझ्या मैत्रिणीने तुमचा एक हे पाहिला फेसबुकवर व्हिडिओ, फार छान बोलता असं त्या म्हणाल्या. तर ती राहते कुठे विहीणबाई आमच्या, म्हणजे माझ्या मुलाच्या सासूबाई माही म्हणा, त्यांची हे असं कुठेतरी तुमच्याबद्दल कोणीतरी चांगले उद्गार काढले होते, असं वागा. नाही तर मग लोक तो नाही ह्याचा ना मुलगा ना तो असंच आहे. खूप आहे या जगामध्ये, मी तर म्हणेन ना आता तर खूप संधी आहेत तुम्हाला. तर संधीचा काय कसा कुठे केव्हा उपयोग करायचा नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. जबाबदारी ओळखा, जबाबदारी आपली काय आहे ती ओळखा. नाही तर काय मजा तर आयुष्यभर करायची आहे, मजेला तुम्हाला अजिबात हे नाहीच आहे, तुम्ही कराल तेवढी मजा आहे. पैसा असला तर तुम्ही आणखीन मजा करा, पण तो पैसा कसा कमवावा याचं तर ज्ञान पाहिजे. शेवटी तुम्ही आता आम्हाला कॉलेजला असताना वडील सायन्सला होतो, म्हणजे 75 दिवसाला 2 दिवसाला 1 रुपया द्यायचे, 1 रुपया 2 दिवसाला, कारण प्रॅक्टिकल करतो ना, प्रॅक्टिकलला म्हणजे 6-7 तास प्रॅक्टिकल असायचं. पण नाश्ता पण त्यावेळेला स्वस्तही पण होती तशी, 60 पैसे वडा सांबार, 40 पैसे चहा, 1 रुपयात भागायचं. पण ते तुम्ही ती सवय तर लावून घेतली पाहिजे ना. आताच्या मुलांना काय 500ची नोट द्या, ती पण कमी पडते. पैशाचं महत्व ओळखायला शिका, तो कसा कमवायचा हे ओळखायला शिका, आपल्या जबाबदाऱ्या ओळखायला शिका. आई वडिलांना आपल्यापासून कसं दुःख मिळणार नाही याचा विचार करा. आपले मित्रमंडळ, मी असं नाही म्हणत, आता मी सांगितलं ना अगोदरच की माझे काही आमचे आता मेले पण बिचारे काय काय दारू पिऊन वगैरे, पण मी त्यांना मी गेल्यावर त्यांना एक आदर वाटतो, अरे आमच्यातलाच एक जण, ठीक आहे. म्हणजे आपल्याबद्दल समोरच्याला काय वाटतंय, काय वाटायला पाहिजे हे ठरवणं तुमच्या हातात आहे ना. ते तुम्ही ठरवलं तर ठीक आहे ना. म्हणजे समोरचा शिव्या देतोय का ओव्या गातोय हे पण महत्वाचं. थँक्यू सर, आमच्या व्ह्युअर्स कडून आणि आमच्या चॅनल. धन्यवाद. मला तू एवढ्या वर्षांनी का होईना आठवण ठेवून बोलावलंस आणि पॉडकास्ट केलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. नाही थँक्यू सर, आमची खूप मनापासून इच्छा होती सर एकदा तुमच्यासोबत पॉडकास्ट करावं, पण वेळ आणि सगळं जुळून येत नव्हतं. आज योगायोग झाला, 13 वर्षांनी का होईना, 10 वर्ष रिटायर होऊन 10 वर्ष झाली, कोळशेवाडी जाऊन 13 वर्ष झाली, ठीक आहे, चांगली गोष्ट. आमचं एकच होतं की तुमचा एक चेहरा लोकांपर्यंत गेला पाहिजे, समजला पाहिजे, आणि तो देर से आहे दुरुस्त आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. मी व्ह्युअर्सला पण सांगेन कसं वाटलं तुम्हाला हा एपिसोड, नक्की आम्हाला कळवा. तुमचे लाईक्स, तुमचे कमेंट्स आम्हाला अजून मोटिवेट करतील पुढे अशाच चांगल्या चांगल्या व्यक्तींना तुमच्या समोर आणण्यासाठी. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.